नमस्कार मित्रहो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी आपल्याला परिचय करून देणार आहे एका सुंदर पुस्तकाचा. त्याचं नाव आहे एका कोळीयाने. द ओल्ड मॅन अँड द सी या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद. मुळात हे पुस्तक लिहिलं आहे सर अर्नेस्ट हेमिंग्वे यांनी आणि या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे आपल्या पुलंनी, पु ल देशपांडे. मूळ पुस्तक तर एक अजरामर कलाकृती आहेच, पण अनुवादही त्याच तोलामोलाचा आहे. या पुस्तकाची प्रथम आवृत्ती छापली गेली होती ती 1965 साली. पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये आपले मत व्यक्त करताना पु ल लिहितात, हेमिंग्वेच्या द ओल्ड मॅन अँड द सी या पुस्तकाचे हे मराठी भाषांतर ज्यांना मुख्यतः इंग्रजी भाषा अवगत नाही अशा वाचकांसाठी मी केलं आहे. इंग्रजी भाषेचे ज्ञान ज्यांना आहे त्या वाचकांना या मराठी भाषांतरात कितपत स्वारस्य वाटेल याची शंका आहे. परंतु माझा हा प्रयत्न त्यांच्यासाठी नाही. एका महान कलाकृतीच्या समुद्रा इतक्या खोलीची पुसटशी जरी कल्पना केवळ मराठीत जाणणाऱ्या वाचकाला या भाषांतरावरून आली तरीही मी स्वतःला धन्य समजेन. गेली 2-3 वर्ष मी या म्हाताऱ्याच्या सहवासात होतो. एखादा ग्रंथ लिहिताना खूप परिश्रम करावेत हा माझा पिंड नाही. तरीही या पुस्तकाच्या बाबतीत चिकाटी सोडायची नाही असे मी ठरवले होते. हे भाषांतराचे काम संपल्यावर सुटकेचे समाधान होईल असं वाटलं होतं. पण या म्हाताऱ्याचा आणि पर्यायाने हेमिंग्वेच्या असामान्य प्रतिभेचा सहवास संपला याबद्दल एक चमत्कारिक अशी खिन्नता मला वाटायला लागली. मित्रहो, ऐकलत ना, या पुस्तकातील गोड म्हाताऱ्याने पुलांना कसं आपल्या प्रेमात पाडलं आहे ते. तर या पुस्तकामध्ये आपण भेटणार आहोत एका तरुण म्हाताऱ्याला आणि आईवडिलांनी नको नको म्हणत असतानाही त्या म्हाताऱ्याला साथ देणाऱ्या एका मुलाला, अर्थात मेनोलिनला. होडी घेऊन आखातात आपला एकटाच मासे पागायला जाणारा असा हा एकमेव म्हातारा होता. गेल्या 84 दिवसात त्याला एकही मासा मिळाला नव्हता. ते पाहून त्या मुलाला फार वाईट वाटे. मग तो मुलगा होडीवरची दोरखंडाची वेटोळी, मोठाले गळ, आकडे, पर्ची, दांडीला गुंडाळलेले शीड वगैरे सामान किनाऱ्यावर आणण्यासाठी म्हाताऱ्याला मदत करे. त्या मुलाला मच्छीमारीची विद्या आपल्या म्हातारबुवांनीच तर शिकवली होती. म्हणूनच तर त्याचा म्हाताऱ्यावर फार जीव होता. 5 वर्षाचा असल्यापासून तो म्हातारबुवा सोबतच असायचा. आपल्या म्हातारबुवाचं नाव होतं सांतियागो. सांतियागो आणि मेनोलिन हे दोघंही जण बेसबॉलचे चाहते होते. अमेरिकन लीगच्या सामन्यात कोण जिंकणार आणि कोण हरणार यावर चर्चा करीत दोघांचं जेवण सुरू होतं. कित्येक दिवसात एकही मासा गळाला न लागल्यामुळे आजही उपाशी झोपण्याचा विचार करणाऱ्या म्हातारबुवांना या मुलाने जेवणासाठी बसवलं होतं. स्वतःच्या म्हातारपणाला गजराचं घड्याळ ही उपमा देताना त्या दोघांचा संवाद सुरू होतो. म्हातारा म्हणतो, अरे ही उमर म्हणजे गजराचं घड्याळच झाली आहे बघ माझी. म्हाताऱ्यांना लवकर का रे जाग येत असावी. मला वाटतं तेवढाच एक जरासा आणखीन थोडासा लांब दिवस पदरात पडला आहे असं वाटत असावं. सांतियागोला वादळांची, काही मोठ्या प्रसंगांची, माशांची, मासेमारींची, मारामारींची, पंजा लढवायची, फार काय तर त्याच्या बायकोची सुद्धा स्वप्न पडत नसत. त्याच्या स्वप्नामध्ये कुठली कुठली ठिकाणं आणि किनाऱ्यावरचे सिंह तेवढेच यायचे. का तर वेळेला ते सिंह त्याच्या स्वप्नामध्ये छोट्या मांजरांसारखे खेळत असत. मित्र हो, ही जी कथा आहे ना ती फक्त 5 दिवसांची कथा आहे. 84 दिवस एकही मासा न मिळालेला सांतियागो 85व्या दिवसाच्या पहाटे तेवढ्याच उत्साहाने दूर समुद्रात वल्ली मारायला निघतो आणि मेनोलिन म्हातारबुवाला भले आजोबा अशी आरोळी ठोकत निरोप देतो. तेव्हा या कथेचं नवं पान उलगडतं. म्हातारबुवाला हा समुद्र आहे ना एखाद्या बाईसारखा वाटे. खुशीत आली तर हवं ते देणारी आणि रुसली की पाठ फिरवणारी. समुद्र पिसाटपणाने किंवा दुष्टपणाने जर वागलाच तर ते नाईलाजापोटी होतं असं तो समजत असे. किती प्रेम ना समुद्रावर, जणू काही त्याचं राज्यच होतं ते, नाही. म्हाताऱ्याने आता देखील काटेकोरपणे गळ लावले होते नेहमीप्रमाणे. नशीब हात द्यायला आलं की आपण तयारीत असलं पाहिजे ना, हा विचार होता त्यामागे. आणि आज खरंच नशीब हात देत होतं त्याला. 10 रत्तल वजनाचा कुपा मासा गळाला लागला होता त्याच्या.
त्याला होडीच्या आतमध्ये त्यांनी सरकवून दिलं आणि अजून गळ टाकला. आता मात्र त्याचा गळ अचानक जोराचा खेचला गेला. मोठं काहीतरी लागलं होतं गळाला. गळाला लागलेला मासा गळ तोंडात घेऊन संथपणे पुढे सरकत होता. कदाचित तो मासा कितीतरी वेळ शांतपणे पोहत होता. त्याच्या तोंडामध्ये गळ अडकलेला होता तरी देखील आपला म्हातारा गळाचा दोर घट्ट आवळून ठामपणे उभा होता. आणि त्याच्या मनामध्ये आता आश्चर्य वाढायला लागलं होतं. हा मासा दुपारी गळाला लागला आणि अजूनही नजरेला पडला नाही. सांतियागोने मागे वळून बघितलं तेव्हा त्याला तर किनारा देखील दिसला नाही. नेमकं कोण कोणाच्या गळाला लागलं होतं याचा अंदाज येणं खरंच बाकी होतं. तारेवर घट्ट तोंड दाबून धरलं असलं पाहिजे त्याने. एकदा तरी दिसायला हवा, फक्त एकदा, म्हणजे निदान माझा सामनेवाला आहे तरी कोण हे तरी मला कळेल. सांतियागो मनापासून इच्छा करायला लागला. पाहता पाहता सायंकाळ झाली. मासा आपल्याच लयीत होता. काळोखही पडला. सारी रात्र माशाने आपली चाल आणि दिशा मात्र बदलली नाही. आता म्हाताऱ्याला मेनोलिनची आठवण आली. मनाशीच तो म्हणाला, पोरगा हवा होता खरंच सोबत, मला मदत करायला आणि हे सगळं पाहायला देखील. म्हातारपणी कुणी एकटं असू नये असं म्हणतात, पण हे काय कोणाच्या हातात आहे का? कित्येक तास मासा आणि सांतियागो सोबत प्रवास करत होते. पाहता पाहता दुसरी रात्रही उलटली. आता गळाला लागलेल्या त्या प्रचंड माशाची म्हाताऱ्यालाच दया यायला लागली. मोठा अजब आणि चमत्कारिक मासा होता तो. काय उमर असेल त्याची? या ताकदीचा आणि या तऱ्हेवाईक अशा प्रकाराचा मासा आपल्याला कधी गावला नव्हता. वर उसंडीही मारत नाही. मोठा बेरगी दिसतोय बेटा. वास्तविक पाहता त्याने एक नुसती उडी जरी घेतली किंवा जोरदार मुसंडी मारली तर आपली धडकत नाही. सांतियागोच्या डोक्यात सतत विचार सुरू होते. हो, माशासोबतही बोलत होता. त्याला सांगत होता, माशा, अरे जीव जडलाय रे माझा तुझ्यावर, पण तरीही तुला आज मी मारणारच. खरं तर सांतियागोला स्वतःशीच भरपूर गप्पा मारायची सवय होती आणि आता तर त्याला सोबत होती त्याचीच होडी खेचत दूरवर घेऊन जाणाऱ्या त्या माशाची. आणि असं बोलत राहिलं म्हणजे त्याला जरा बरं वाटत होतं, कारण रात्रभर दोर खेचून त्याची पाठ आखडून गेली होती आणि आता तर कळा मारत होती. तो विचारात गर्क होता तेव्हा पाण्यातल्या माशाने जोरदार उसळी घेतली. त्याच्या हातातल्या दोराचा तिरका उतार सावकाश वर येताना त्याला दिसला. दोर सरळ वर आला आणि समुद्राचा पृष्ठभाग होडीसमोर जरा फुगल्यासारखा झाला. अखेरीस सांतियागोने माशाला पाहिलंच. त्याच्या होडीहून हातभर लांबच भरेल तो मासा. इतकी त्याची लांबी होती. त्याच्या तोंडाचा सुळका बेसबॉल बॅट इतका लांब होता आणि चहूधारी तलवारीसारखा निमुळता होत गेला होता. आपल्या पूर्ण लांबीनिशी तो पाण्यावरती उठला आणि मग एखाद्या पाणबुड्यासारखा अलगद पुन्हा पाण्यात शिरला. म्हाताऱ्याने त्याची प्रचंड धारदार विळ्यासारखी शेपटी पाण्याखाली जाताना पाहिली. किनाऱ्यापासून दूर अगदी एकटा असताना जन्मात कधीही पाहिला नाही आणि ऐकिवातही नाही असा एवढा मोठा मासा त्याच्या गळाला लागला होता. मित्रहो, आता सांतियागो त्या माशाला घेऊन घरी परततो की तो मासा अर्थात ती मर्लिन सांतियागोला घेऊन आपल्या घरी जाते, हे कळण्यासाठी ना हे पुस्तक तुम्हाला वाचावं लागेल. आलबेला समुद्राचं रूप, त्याचं रौद्र रूप आणि अजब समुद्राची दुनियादारी या पुस्तकामध्ये दिलेल्या अप्रतिम वर्णनातून तुम्हाला वाचायला मिळेल. साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळालं आहे या लघु कादंबरीला. आशा न करणं मूर्खपणाचं आहे आणि ते पाप आहे, हे वाक्य ही लघु कादंबरी मनावर बिंबवते. हॅवानाच्या गल्फ स्ट्रीम किनाऱ्यावर घडणारी ही कथा एक म्हातारा सांतियागो, एक मुलगा मेनोलिन आणि एक महाकाय मासा मर्लिन यांची ही कहाणी आहे. या शौर्य कथेने हेमिंग्वेला साहित्याचं नोबेल मिळवून दिलं. पंचमहाभूतांनी माणसासमोर उभ्या केलेल्या आव्हानाचे, त्यातल्या सौंदर्याचे, दुःखाचे आणि विजयाचे एक अद्वितीय आणि कालातीत वर्णन म्हणून या कादंबरीचा उल्लेख करावा लागेल. पुलंनी द ओल्ड मॅन अँड द सी या पुस्तकाला एका कोळीयाने हे समर्पक मराठी नाव दिलं आहे. यावरून त्यांच्यावर भरपूर टीका झाली, पण माझ्या मते या समुद्राच्या म्हाताऱ्याला आणि त्याच्या शौर्य कथेला पुलंनी दिलेलं नाव अगदी शोभतं. अतिशय सुरेख अनुवाद, कसलेला अनुवादक, इतिहास घडविणारं मूळ पुस्तक आणि
तो ऐतिहासिक काळ गाजविणारा मूळ लेखक. हा सुवर्ण मिलाफ अगदी दुर्मिळ आहे. त्यामुळे पुस्तक नक्की वाचा, स्वतःसाठी वाचा. आता मी आपली रजा घेते. हा पुस्तक परिचय जर तुम्हाला आपलासा वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटू एका नवीन पुस्तकासोबत. तोपर्यंत आजच्या पुस्तकावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.